हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर आज हा व्हिडिओ माझा आमच्या यात्रेचा आहे. कावड यात्रा. कावड यात्रा ही चैत्र महिन्यामध्ये असते आमच्याकडे. कावड यात्रा काय म्हणतात, शिंगणापूरची पण असते. तशीच सेम यात्रा आमच्या गावची पण असते, कावड यात्रा. तर रामनवमीपासून ते अमावस्येपर्यंत आमच्या गावात यात्रेचंच वातावरण असतं आणि खूप छान असं दृश्य असतं. असे फटाके वगैरे, खूप सुंदर मंदिर सजवलेलं असतं आणि रात्रीची अशी रोषणाई असते. चौदशीच्या दिवशी एकादश, तेरस, चौदस असे दिवस असतात. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वेगळं असतं. कावडी नदीवरती जातात, पाणी भरून आणतात, वडाच्या खाली नाचवतात, वरती आणतात मंदिरावरती, पाणी महादेवाला वाहतात. असं बरंच काही असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या चौदशीनंतर काही दिवसानंतर म्हणजे 15 दिवस, जास्तीत जास्त 15 दिवस असं पूर्ण गावाला फुलबंद आमंत्रण असतं संध्याकाळी. तेही पुरणपोळीचं जेवणाचं. पुरणपोळीचं जेवण पूर्ण गावालाच नाही, तर येणाऱ्या पाहुण्यांना, भक्तांना, भाविकांसाठीही ते असतं. म्हणजे कावडींचे जे नवस बोललेलं असतं ते पूर्ण करण्यासाठी कोणी कोणी बोललेलं असतं की जेवण घालेन किंवा कावड महाबळेश्वरला वगैरे घेऊन जाईल. असं नवसाचे वगैरे प्रकार असतात, ते इथे पण असतात. तर खूप सुंदर अशी यात्रा असते. आणि यात्रा फक्त सुंदर नसते, मनातून भक्तिभाव जागृत करणारी यात्रा असते. कावडी त्या मुंगी घाटातून अशा डोंगरावरती असं उभा चढ असो किंवा काही असो, खूप असं भीती वाटते बघताना. पण कधीच कोणाला काही असं दुखापत वगैरे जरी झाली तरी जास्त काही नाही, थोडीफार होते आणि सगळं असं व्यवस्थित पार होतं यात्रेचं. तर तुम्हाला कावड यात्रेबद्दल अजून काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी फुल व्हिडिओ याचा टाकेलच, लवकरच टाकेल. तोपर्यंत मला फटाक्यांचा आवाज अजिबात आवडत नाही जास्त. तर पण ही जी रोषणाई दिसते वरती, ते बघायला मला खूप आवडतं. मला रोषणाई आवडते, पण फटाक्यांचा आवाज थोडासा नाही का. तर इथं खूप सुंदर दृश्य दिसतं. पण जेव्हा म्हणजे इथे वरून रोडनं पण त्याचं शूटिंग केलं होतं ना, तर इतकं सुंदर वाटतं ना, खूप छान वाटतं बघायला. आणि त्याच्यापेक्षाही सुंदर असतात कावडी ज्या इथं नाचतात. भरलेलं असतं.